भूमिकन्या रे। विठ्ठला, तू गरीब श्रीमंत असा काय बी भेदभाव करीत नाही, म्हणून तर पांडुरंगा तुला मायबाप म्हणते। तू सगळ्यांवर सारखंच प्रेम करतोस। एखादा माणूस तुझ्याकडे भक्तिभावानं प्रसाद घेऊन आला तर तो कुठून आलाय, कुणाच्या घरून आलाय, कसला आहे, असं काय बी न बघता तू तो स्वीकार करतोस। माझा नवरा सुद्धा ताटात जे काय वाढले ते गप गुमान खातो, म्हणून तो मला माझा वाटतो। माझ्यासाठी माझा नवराच माझा विठ्ठल आहे। तू असा माणूस माझ्या पदरात दिलास, त्यासाठी तुझे उपकार मी कधीच फेडू शकत नाही। आता फक्त एकच इच्छा आहे पांडुरंग, की मला माझ्या विठ्ठलाची साथ मिळू दे, म्हणजे मला माझी स्वप्न पूर्ण करता येते, माझी शेती टिकवता येईल। अहो पण सांगा तर मामाजीची एवढी वाट का बघताय? अगं जरा शांत बस ग। आले बाबा। बाबा, आपल्याला तारक्काने बोलवलंय घरी। कशा पाय ते नाही माहिती, पण तातडीनं घरी येऊन जा असा निरोप आहे त्यांचा। बर, मी आलो कापड बदलत, मग जाऊया। होय। अहो तुम्हाला कधीपासून विचारते मी, कशाला बोलवले तारक्कानं? ओरडू नको, जमिनीची डील करायलाच बोलवलंय त्यांनी आपल्याला। काय जमिनीची डील? आता यांना मी काय बोललो नाही, काय बोललो असं तर ते येणार नाहीत, माहितीये ना? नाही पण मी काय म्हणते, जाताय तर डील फिक्सच करून या। तू काळजीच करू नकोस, मी सगळं बरोबर करतो। नाही, तुमचे बाबा नको म्हणून बसतील। त्यांना काय वज्ज झालं का नाही म्हणायला? मी सगळं व्यवस्थित करतो, फक्त ते माझ्यासोबत तिथं आले पाहिजे। हा महेंद्र, बाहेर चालला का? होय। आपल्या दुकानात जरा चहाची पत्ती साखर आणून दे ना। अगं आई, बाहेर चाललोय मी जरा। आता कुठे चालला फिरायला? लक्ष्मीच्या घरी चाललोय मी आणि बाबा। तारकांनी कशासाठी तरी बोलवले। पोरीच्या घरी चालले वय? अरे मग अशा रिकाम्या हाताने हात हलवत जाणार आहे का? थांब जरा, लाडू केलेत ना ते आणून देते, आलीच। लाडू कशाला? तुम्ही लय मोठी गोष्ट द्यायला जाते आता त्यांना। बळी आज नक्की यायचं आहे ना? ना येऊन कुणाला सांगतो तारक्का, आला की आज व्यवहाराचं बोलूनच घे। तारक्का, येऊ का? ये ये बळी ये। नमस्कार। पोरीच्या घरी पहिल्यांदा चालायस ना, मला वाटलं येतोस का नाही। बस अरे बस। तारक्का, कशापायी बोलवून घेतले? माझ्या पोरीनं काही चूक केली का? हे तर रोजच आहे, पण आम्ही आज तुला इथं बोलवलंय ते हे विचारायला की आमचं कर्ज कसं फेडणार आहे तुम्ही। नाही म्हणजे तुला जमीन कसायला जमणार आहे का? नाही ना, आणि तुझ्या पोराला बी जमीन कसायची नाही। बरं, हाताखाली पोरगी होती, तिचं बी लगीन झालं, आणि आता कशी का असना पण ती या घरची सून आहे, आणि आमच्या घरच्या सुना बाहेरच्यांच्या काय आमच्या शेताच्या बांधावर बी पाय ठेवत नाही। मग आता तू कशी जमीन कसणार आहे बाबा, आणि आमचं कर्ज कसं काय फेडणार आहे?
नाही, रिकाम व्याज वाढतंय आणि व्याजाला व्याज लागतंय. उद्या उठून गावात बोंब उठायला नको की व्यायानं जमीन फुकट लाटली म्हणून. म्हणून म्हणते एक तर आमचे पैसे तरी लवकर परत कर, नाही तर मग जमीन इक. हा, म्हणजे तुझं समजा कर्ज तरी फिटल. आणि त्यावर आमचे जे काही थोडेफार पैसे बसत असतील ते आम्ही लगेच देऊन टाकू, म्हणजे उगाच गावात बोंब उठायला नको. काय तारका, प्रकल्पवाल्यांचा फोन आहे, बोलावं लागेल. घेऊ का? आम्ही बोलून येतो, तवर विचार करून ठेव. हा, आणि मग काय ठरलं ती सांग आम्हाला नंतर. बाबा, दादा, या आईनं दिले लाडू आहे. दादा, अरे काय करताय? काय करताय म्हणजे? कर्ज घेतले ते फेडायला नको का? आणि तू आता आमच्या घरची पाहुणी झालीस, त्यामुळे पाहुणी सारखीच राहा. कोण कसणार ही शेती? काय करायची इट जमीन ठेवून? अरे दादा, वावर आहे तर पावर आहे. अरे तुम्हाला आता शेती कसणं जमत नाही मान्य, पण त्यामुळे आपली शेती आपण ऐकायची नाही. वाटलंच तर तवर जमीन घाण टाक. हळूहळू जमीन कसून मी सगळं कर्ज फेडे. तुला या घरातनं बाहेर पडायची बंदी आहे. तू आमची शेती कसणार होय? हो, आणि मी बघन ना कसं काय करायचं. पण आपण आपली जमीन ऐकायची नाही तर ती कसायची. मग काय बळी, विचार केलास का नाही? मग काय ठरलं? अरे तिच्याकडे काय बघतो? तू तुझा निर्णय सांग. तारक्का, मी जमीन इकून पोट भरणारा शेतकरी नाही. मी जमीन कसून पोट भरणारा शेतकरी आहे. तेव्हा मी जमीन इकणार नाही. ये बाबा, तू जमीन कसून नाहीतर माती खाऊन पोट भरत असशील ते नको सांगू आम्हाला. आमचं कर्ज कसं फेडणार आहे तेवढं सांग. तवर तुम्ही माझी जमीन घाण ठेवा. मी हळूहळू जमीन कसून तुमचं कर्ज फेडीन, पण मी जमीन नाही ऐकणार. अरे बाबा, तुला जमीन कसायला जमणार आहे का? ते बघ, अजून बी नीट विचार करून बोल. तिच्याकडे नको बघू. ती आता ह्या घरची सून आहे, ती नाही कसणार तुझी जमीन. तारक्का, मी माझी जमीन कशी बी कसेल आणि तुमचं कर्ज फेडल.
असंच करून तू माझ्या नवऱ्याला बी फसवलं होतंस. तारक्काने आम्हाला तुझी कोड आधीच सांगितली होती. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत म्हणून. आमचे वडील भोळे होते म्हणून फसले, पण आम्ही नाही फसणार. हा, तू जर कागदपत्र घाण ठेवलीस तर व्याजासकट समज वसूल केल्याशिवाय या काय तुला कागदपत्र द्यायची नाही. मान्य. बळी, आजवर गावातल्या कुणालाच त्याची जमीन सोडवता आलेली नाही. पण तुला कसं जमणार आहे ते? आणि कर्ज देणं झालं नाही तर तुझी समधी जमीन व्याजापोटी फुकट द्यावी लागेल आम्हाला. तरी बी मुद्दल तसंच राहील. घर विकावं लागेल तरी कर्ज फिटणार नाही. म्हणून म्हणतोय, चांगली संधी चालून आली आहे, तिचं सोनं करून घे. निदान घर तरी वाचू. आणि अरे आत्ता इकशील तर तुझ्या जमिनीला चांगले पैसे बी देईल ना. समधी येळ काही सारखी नसती. उकिरड्याची बी कधीतरी दैना फिरती. तर मी तर माणूस आहे. मी माझी जमीन विकणार बी नाही आणि मी तुमचं कर्ज बी ठेवणार नाही. मी काय बी करीन पण तुमचं कर्ज फेडल. हैबत कागद करून घे. जे बाबा काय करताय हे? निर्णय मागं घ्या यो. आपण कसं करणार आहे शेती? कसं फेडणार आहे हे कर्ज? बळी, बडी कशा पायी थांबला? लक्ष्मी, काय ग तुझ्या बापाकडं एवढं धाडस येतं कुठून? अहो, निसर्गाने कधी पाठ फिरवली तर त्याच्यावर न रुसता पुन्हा हिमतीनं उठून शेती कसणारे बाबा आहेत माझे. अहो, लई उन्हाळे पावसाळे अंगावर झेललेत त्यांनी. एवढ्या लवकर कशी काय हार मानते? सोनबाई, एक ना एक दिवस त्याला ही जमीन विकावीच लागल. व्याजापोटी ही जमीन आम्हाला फुकट मिळेल. बघाच तुम्ही. ते येळच ठरवेल काय होईल आणि काय नाही ते. ठीक आहे. आई 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 आई. अरे काय रे, काय झालं? अगं पायात काटा लागला. अरे कुठे गेला होतास काट्या कुट्यात?
बरं चल चल वरती चल. खूप दुखतंय गाई. अरे उगाच आरडाओरड करू नको ना. काढू देत काटा मला. त्या गावात किती काटे आहेत. सगळी काटेरी झाडं तोडून टाकली पाहिजेत. काय गरज आहे त्यांची. हो अहो शिकलेले आहेत की तुम्ही असं कसं म्हणताय. गावातला न शिकलेला माणूस सुद्धा सांगल की ह्या काटेरी झाडांचे किती फायदे आहेत ते. आई टला फ लावून सांगितलं म्हणजे गोष्ट पटते असं नसतं. अहो असं काय म्हणताय. अहो ही काटेरी झाडं शेतकऱ्याला त्याच्या शेतात कुंपण घालायला मदत करतात. या काटेरी झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीतल्या पाण्याची वाफ कमी प्रमाणात होते. अहो काही काटेरी झाडं तर फळं पण देतात. पक्ष्यांना प्राण्यांना अन्न पुरवतात. त्यांची राहायची सुरक्षित निवासस्थानं बनते. आई मी तुला सांगितलं होतं ना ही एकदा खरं तेच बोलते ती. आणि तू जास्त हलू नकोस हा. आधीच एक तुरे ना मला बारीक दिसत नाहीये. लक्ष्मी काढ बाई हा काटा तूच. ए नाही हो काटा पायात राहिला तरी चालेल पण हिने मला हात लावायचा. अहो पायात काटा तसाच ठेवला ना तर तिथं काटेरी बाभळ उगवती. खरं बोलते का आई. बघा खोट्या गोष्टींवर लगेच विश्वास बसतो तुमचा. आणि मग अशी मी एवढं खरं सांगितलं त्याच्यावर नाही बसलं. आई राहू दे तो काटा पायात तो आपोआप निघेल. अरे आपोआप कसा निघेल. पायात जर काटा राहिला ना तर पायात दुखत राहिला रे. आणि मग खुरूप होईल तिथं. द्या मी काढून. नाही नाही नको तू नको. दुखतंय का आई. तू डोळे बंद कर म्हणजे नाही दुखणार. आई तू ती सुई बदल. हिला टोक नाही तू दुसरी सुई घे. नाटकं करू नको हर्षवर्धन. काय सांगितलं. अगं मी डोळे बंद कर म्हणजे दुखणार नाही. बंद कर डोळे बघू. जरा कळ सहन कर आणि डोळे उघडू नकोस हा. झालं. पाय नको हलवू रे. ती लहान मुलांसारखा करतो. अरे गावात काटे कुठे असतात माहिती आहे ना तुला. तरीही झालं 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 झालं. आता डोळे उघड आणि पाय जवळ. अगं पण तू काटा काढणार होतीस ना. निघाला घ्या. वाव ग आई तू तर कळू पण दिलं नाहीस. काटा मी नाही लक्ष्मीने काढला. सूर्य कुठं उगवल काय माहिती. काय म्हणलं का. नाही ग आज तू स्वयंपाक करून राहिली. आता कधी स्वयंपाक करत नसल्यासारखंच म्हणताय तुम्ही. आणि आज जरा विशेषच आहे म्हणून भजा बी तळते आणि खिरबी बनवते आणि कुरड्या पापड बी तळणार आहे. आज काय विशेष आहे म्हणजे काही सण नाही का. नाही हो सण नाहीये कोणता. तरी म्हणलं मी कसं काही विसरले. करीत जाय तुला खा वाटलं ना अधून मधून करीत जाय. अहो अधून मधून नाही. आता रोज आपल्या स्वयंपाकात असंच काहीतरी असणार आहे. आता इथून पुढे सगळं आपलं चांगलं होणार आहे बघा. बरे बाई. अहो आपल्या जमिनीचा व्यवहार होणार आहे ना. आता आपले सगळे प्रॉब्लेम संपणार. आता फक्त ना व्यवहार होऊन मनासारखे चांगले पैसे हातात आले पाहिजे. चोर हा आहे का पोलीस आहे ते बघायचं का. थांबा. चोर आहे चोर आहे चोर आहे. पकडा पकडा पकडा. अहो काय एवढ्याशा काट्याला केवढं घाबरलात तुम्ही. काय फायदा तुमची एवढी बॉडी बनवून. काटे मोडायला बॉडी बनवली नाहीये मी. आणि तसंही तू काटा काढण्यापेक्षा पायात राहायला असतं तरी चाललं असतं मला.
आणि तो आतल्या आत चलून त्याचं खुरूप झालास, मग चालता पण आलं ना. तसंच मनाचं बिहार, एखादी गोष्ट गैरसमजामुळे मनात अडकली ना का ती सलत राहते. मग त्याचं विष तयार होऊन मानसिक तणाव, आरोग्यावर परिणाम, एकाग्रतेची कमी, भावनिक अस्थिरता अशा सगळ्या गोष्टी वाढत जातात. बर हो, ऐका ना, मी तुम्हाला इथं थांबवण्यासाठी मुद्दाम असं काय बी केलेलं नाही. शपथ, तुमचा गैरसमज झालाय. गैरसमज हा गैरसमज असतो, चूक किंवा बरोबर नाही. आणि तुझ्या भावाने सगळं सांगितलं तू काय केलंस.